सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, चप्पल व सॅन्डल योग्य दरात मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण SR फुटवेअर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ, पंढरपूर। एक वेळ अवश्य। चंदन घेऊन निघालेले एक वाहन ताब्यात घेऊन 8,28,000 रुपयांचे 138 किलो चंदन व कार असा 15,28,000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी दोघांना पकडले आहे। याबाबत पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी अधिक माहिती दिली आहे। काल संध्याकाळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी मिलिंद पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती की पेनूर येथून येणारी एक गाडी आहे, त्या गाडीमध्ये चंदन त्या ठिकाणी चोरट्या स्वरूपात वाहतूक करत आहे। त्या अनुषंगाने त्यांनी तालुका पोलीस स्टेशनची AP अवलेकर यांच्यासोबत पंढरपूर तालुक्याची टीम वनपाल पत्की मॅडम व 2 सरकारी पंचांसमक्ष आपण त्या ठिकाणी गेलो होतो। सदरच्या माहितीच्या अनुषंगाने 3 रस्ता या ठिकाणी आपण नाकाबंदी लावली। या नाकाबंदीमध्ये पेनूर मार्गे येणारी एक इर्टिगा गाडी होती। त्या इर्टिगा गाडीची आपण ज्यावेळेस झडती घेतली त्याच्यामध्ये आपल्याला चंदनाचे साठा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। याच्यामध्ये 3 पोती आपल्याला भेटलेली एकूण 138 किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी चंदन मिळून आलेलं आहे व इर्टिगा गाडी त्या ठिकाणी जप्त केलेली आहे। यामध्ये जवळपास 12,97,400 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी IPC 379-34 भारतीय वन अधिनियम कलम 41, 42, 66, 66 अ व 129 या कलमान्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेमध्ये 2 आरोपितांना आपण अटक केलेली आहे।